नमस्कार मित्रांनो, जी टेक्नॉलॉजीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं स्वागत करतो. तर माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये 2024मध्ये ही सुरू झाली आणि कमी कालावधीमध्येच ही योजना फार लोकप्रिय झाली. तर आता प्रत्येक महिलांनी यासाठी ॲप्लिकेशन करून या योजनेचा हा लाभ घेतलेला आहे. पण आता सरकारच्या मनामध्ये यामध्ये फार सशंकता निर्माण झाली आहे की आता कोणाला पैसे द्यायचे आणि कोणाला न द्यायचे. कारण या योजनेमध्ये बऱ्याच वेळा नवनवीन हे नियम हे आजपर्यंत येत गेले. आता गेल्या काही दिवसामध्येच फार 2-3 नवीन हे नियम आले होते. आता लास्ट आठवड्यामध्येच जवळपास एक नियम आला होता की लाडक्या बहिणीकडे 4 व्हीलर असेल तर त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर आता आजचीच एक लेटेस्ट बातमी आहे. ती बातमी काय आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर आजची लेटेस्ट बातमी अशी आहे, आत्ताच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी ह्या महिन्याच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या जी अमाऊंट महिलांच्या खात्याला जमा होणार आहे त्या चेकवर ही सही केलेली आहे. म्हणजे किमान ह्या महिन्याचा हप्ता तरी तुमच्या खात्यामध्ये हे लवकरात लवकर टाकण्याचा म्हणजे पुढील 8 दिवसामध्येच हा हप्ता जमा होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे सांगितलं आहे. आणि आता ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो. आता अशी महत्त्वाची बातमी आहे की तुम्हाला तुमची KYC हे करणं बंधनकारक असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 महिने दिले जाणार आहे. प्रत्येक वर्षी जून ते जुलै या प्रत्येक वर्षाच्या या 2 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या योजनेसाठीही तुमची KYC करणं आता बंधनकारक असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता म्हणजे आपल्या प्रत्येक महिन्याचा हप्ता केव्हा येईल या गोष्टीची म्हणजे ह्या हप्ता केव्हा येईल असं आता याची टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण का आता सरकारने असं ठरवलं आहे की प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता हे तुमच्या खात्यामध्ये DBT केला जाणार आहे. तर ही खूप महत्त्वाची बातमी आहे. म्हणजे आता महिना सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिलाला आशा असते की बाबा लाडक्या बहिणीचा हप्ता केव्हा येईल. तर आता वाट बघायची गरज नाही आहे. 3रा हप्ता सुरू झाला की तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये हे ऑलमोस्ट तुमचे पैसे हे जमा होणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या तर 2 आनंदाच्या गोष्टी झाल्या. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे तुमचं म्हणजे आता ज्याचं उत्पन्न 2.5 लाख आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आता सरकारने इन्कम टॅक्स रेकॉर्ड चेक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता प्रत्येक महिलेचं इन्कम टॅक्सचं रेकॉर्ड हे आता चेक होणार आहे. ही थोडीशी महत्त्वाची बातमी तुमच्या प्रत्येक महिलेसाठी असणार आहे. म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे अशांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे. ही खूप महत्त्वाची बातमी आहे प्रत्येक महिलांसाठी. आणि जे 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशा महिला ह्या गोष्टीमध्ये पात्र होणार आहे आणि हे सर्व इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे चेक करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादे लाभार्थी हयात आहेत किंवा नाही याचीसुद्धा आता चौकशी होणार आहे. म्हणजे एखाद्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा हप्ता हा DBT हा होत जाईल हे असं न करता आता ह्या लाभार्थ्यांचा म्हणजे लाभार्थी हा हयात आहे किंवा नाही या गोष्टी याच्या चौकशी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा स्तरावर याची फेरतपासणी होणार आहे आणि निकषात न बसलेल्या महिलांना आता यामध्ये अपात्र हे केले जाणार आहे. तर हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे माझ्या लाडकी योजनेच्या बाबतीमध्ये. जवळपास 3 ते 4 गोष्टी आहे महत्त्वाच्या. पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला आता प्रत्येक वर्षाच्या जून ते जुलै या 2 महिन्यामध्ये तुमची KYC करणं आता बंधनकारक असणार आहे आणि हे प्रत्येक महिलांना बंधनकारक असणार आहे. तर चला, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. असेच नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहू. तर ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू.